कोपर संघ या सामन्यामध्ये करणार. 49 रन करण्याचा प्रयत्न तिथेही करणार. बघूया ते 49 धावांवरती पोचेल कोपरचा संघ. तर 49 नाही तर आम्ही 29 पर्यंत फक्त त्यांना रोखण्याचा प्रयत्न नारंगी NCC नारंगी सी संघ तो प्रयत्न करतोय. धनेश आणि उमेश, गणेश चौधरी आणि उमेश ही जोडी मैदानावरती मॅच लावते. सुरुवात पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सनी. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, मिड विकेटला फील्ड केला गेला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धनेश चौधरी होते जे स्ट्रायकर एंडला आणि दुसऱ्या बाजूला उमेश जुने जाणते खेळाडू आहेत, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्यासमोर नारंगीचा यंगस्टर आहेत. यंगस्टरने भरलेला संघ आहेत. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला NCC नारंगी हा सी संघ आहे जो नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ बघतोय. वेगवान 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 चेंडू. सनीला पाहिलं होतं गेल्या वर्षी बरोबर गाव कप नारंगी प्रीमियर लीग मध्ये. आज सुंदर गोलंदाजी सनीने केली होती. उंचपुरा असा गोलंदाज आहे. पडला थोडासा आत आलाय चेंडू, पडला आणि आत आला. बिहाइंड द विकेट निशांत आहेत. निशांतनं त्या चेंडूला कॅप केलं गेलं. हे सर्व नारंगीचे ज्युनियर खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत. कोणत्या टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मिड ऑनला फील्ड केलं. थोडासा वेळ घेतला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर नारंगीचे 4 संघ आता सध्या खेळतात. एक नारंगी मास्टर्स आहे, एक संघाकडनं नारंगीचा मुख्य संघ खेळतोय. चंदनसर गटामध्ये नारंगी बी खेळतोय आणि आता वैतरणा गटामध्ये नारंगी सी असे 4 संघ वेगवेगळ्या गटामध्ये आज खेळत आहेत. टॉस बॉल होता, ड्राईव्ह केल, अक्षय फील्ड करेल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धनेश यांच्यासाठी कॅश प्राईज एक आलंय. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. पाच चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळ होताना धावा फलकावरती येते 4. इचून मारा करतोय सनी, संधी देत नाहीयेत. फलंदाजाला कोलवटप्याची गोलंदाजी, चांगली लेंथ, चांगली लाईन त्याने राखले. लाईन बिघडली, थोडी लाईन बिघडली. जास्त जोर लावण्याचा प्रयत्न केला गेला, आता जास्त वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये लाईन दिशा थोडीशी भरकडली. ऑन द लेग हा चेंडू गेला होता. एक अवांतर धाव एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. जमिनी लगत ठेवल्या फटका. अक्षय फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना कोपर संघ आहे बिनबाद, सावध आहे, संत आहे, सावध सुरुवात आहे. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 6 फॉर नो लॉस. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एक मॅच अगोदर जे पाहिलं तर अजितनं पटकावला होता आणि अजितला आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राजेश गजानन पाटील नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सदस्य यांच्याशी उपस्थित हा मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर. जांभूळपाड्याच्या विजयामध्ये, जांभूळपाड्याच्या त्या विन मध्ये महत्वाचा रोल अजित यांनी केला होता. दोन्ही विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही मध्ये त्यानं आपला खेळ 23 धावांची खेळी आणि पहिले षटक जे हाताळलं होतं सुंदर असं, त्याच्यामुळे मॅन ऑफ द मॅच होते.
गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. चांगला फटका आहे गॅपमध्ये चेंडू चालला जोपर्यंत अक्षय पोचतील फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली झाले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करते फलंदाज उमेश आणि धनेश ही जोडीमध्ये आहे. धनेश यांच्यासाठी अजित किणी यांच्या माध्यमातून एक प्राइज आलंय. लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये. 3 सिक्सर साठी अजित किणी 1000 रुपये. पहिला सिक्सर आला का? पहिला 6 पहिला षटकार पहिला 6 धनेश यांच्या बॅटमधून आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू. आकुडाब्याचा चेंडू होता. आकुडाब्याच्या चेंडूला हुक केला भाई. हुक बाय क्रूक. खेळायचं आहे धावा करायचे आहेत. एक पहिल्या षटकाचा खेळ संपला त्यावेळेला इथून डगआउट मधून आवाज आला होता धनेश भाऊ थोडासा जोर लावा आणि तो जोर दावलाय. जोर दाखवलाय. फटकाही जोरदार खेळलाय. जोरदार फटका खेळलाय. समाज कक्षामध्ये पुन्हा एकदा नितीन पाटील आमच्या जोडीनं जॉईंट होतील या चेंडू नंतर. ऑफ स्टंपच्या बाहेरने चेंडूला ट्रॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती त्याला सकून गेलाय चेंडू सीमारेषा पार षटकार आणि त्यानंतर आलेला हा चौकार. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या. नितीन पाटील आमच्या जोडीनं जॉईन झाले आहेत आणि त्यांचं जसं समर्थ कक्षामध्ये आगमन झालं आमचे मित्र नितीन पाटील यांचं तसा सिक्सर आणि आता हा 4 चौकार. थँक्यू. 2 षटकाची समाप्ती आहे. टीमची टोटल 18. जरी घरेलू मैदान असेल तरी कोपर संघही दमकम दाखवतोय. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. इथून सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. हा न करताना 2 धाबा अगदी सहज कंप्लीट केल्या आहेत. तिसऱ्या धाब्याचा इथून प्रयत्न केला जातोय पण 1 धाव एक्स्ट्रा खर्च केले गेले. इथून 3 धावांची टीम जाऊन पोहोचेल 21 धावा. तुकाराम सर नाही म्हणून मी उल्लेख केला होता. एका बाजूला कोपरचा अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. एक्सपिरियन्स आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळल्यात आणि त्यांच्यासमोर नारंगीचा नवोदित संघ आहे. फार नाही क्रिकेट खेळलाय. ओरम क्रिकेट फार तितकं नाही खेळलंय पण अनुभव आहे. म्हणजे त्या बीच्या जोडीला सोबत जाऊन कधी संधी मिळेल त्यावेळेलाही खेळल्यात. अक्षय असेल सनी असेल यांनी तिथे खेळल्या. निशांना देखील चांगला क्रिकेट केलंय पण ॲज अ टीम युनिट आज टीम युनिटी म्हणून खेळतात नारंगी सी संघ. टीम युनिट गुडगा वाकवला काय पोझिशन आहे. ओहो उमेश यांची काय पोझिशन. गुडगा वाकवला षटकार दाखवला. सिक्सर. थँक्यू. पोझिशन बघा काय बघा उमेशची. ओ सुंदर. गुडगा वाकवला होता पण प्रणाम करण्यासाठी नाहीये. परिणाम साधायचा होता. प्रणाम केले नाही झुके थे. परिणाम केले झुके थे. षटकार. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. धावसंख्या तब्बल 27 धावा स्कोर रेकॉर्डर. पुढील बॉल षटकाला होतंय सुरुवात. पुन्हा एकदा झेरॉक्स कॉपी दाखवलं की काय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अप्रतिम बॅटिंग. हे षटक खूप महागडं ठरलं गेलंय कारण 3 षटकार या ओव्हरमध्ये 1 चौकार 3 धावा 2 धावा एकूण धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा. खूप महागडं षटक राहिलंय सर. एसडीजे राजकडे जाऊया. राज थोडासा आराम रिलॅक्स आहे. थँक्यू. काय बॅटिंग आहे. एका धनेशचा खेळ पाहून उमेश देखील रंगामध्ये आले आणि मागचे 2 षटकार ठोकले होते ना आपल्या उमेदीच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण पटके खेळलोय त्याची आठवण आहे. उमेश यांना त्याची आठवण आहे धनेश यांना म्हणून पटके खेळले. ज्यावेळेला ओपनिंग पेस मैदानावरती गेली ना नितीन त्यावेळेला त्याच्या पाठीमागे टी शर्टवरती नंबर आहे 4949. त्यावेळेला म्हटलं होतं तो पहिला 49चा टी शर्ट आहे ना तो त्या टीमला पाहिजे.
तेवढे स्कोर पाहिजे आणि तसाच प्रयत्न आता टीमचा चाललाय. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ. धावा फलकावरती 33 धाबा स्कोर कार्डवर जबरदस्त बॅटिंग केलंय. दोन्ही दिग्गज बॅटर आपण पाहतात. एका बाजूने उमेश चौधरी, दुसऱ्या बाजूने धनेश. गोल्डन मार्कवर केतन आलाय. इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल तर कमीत कमी धाब्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्वतःचं घरेलू मैदान आपण पाहतायत. केतन फिरकीचा मारा करतात, फिरकीचा मारा करतात. एक पाऊल पुढे आले आणि चेंडूला अगदी भिरकावून दिलंय. हा ऐकतोय पुन्हा एकदा षटकार. मागच्या 3 बॉलवर 18 आल्यात. डीजे थँक्यू. सुंदर बॅटिंग पाहायला मिळालंय. 39 धाबा 4999 हा टी शर्टच्या मागे आहे आणि सध्या त्या दिशेने प्रवास आहे. 39 सध्या झाल्यात. 39 वन अजून एक हुकचा फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती येतोय चेंडूच्या खाली. त्यानं टिपलाय झेल कौशल आणि त्याने टिपलाय असेल. एक आक्रमक खेळी, आक्रमक इनिंग, पण चांगला स्टार्ट देऊन धनेश माघारी परतल्यात. 24 धावांची आक्रमक इनिंग संपुष्टात आलेत. थँक्यू. बघा धनेशानं बघा 8-9 चेंडू मध्ये 24 धावांची खेळी. अप्रतिम अप्रतिम. आपण उमेशला पाहिलंय पण धनेशाने स्टार्ट केला होता या मॅचला. जो षटकार ठोकला होता आणि तिथून मॅच स्टार्ट झाला होता. आता पेप्सीच्या ऍड प्रमाणे ये दिल मागे मोर, ये रन मागे मोर. नेहाल आमच्या जोडीने आहे, त्याचा स्कोरर म्हणून तेही काम करतात. आणि कसं आहे बघा, मी का म्हटलं दिल मागे मोर, मित्र आहे ना बिस्किटे प्रमाणे असतात. हक से मागो, जसं बिस्किट असतं ना हक से मागो, तर गर्लफ्रेंड ते पेप्सीच्या ऍडसाठी ये दिल मागे मोर, मोर अँड अगेन मोर. धावा आहेत धापळकावरती 39. पुढील बॉल आणखीन एखादा विकेट्स. एनसीसी सी टीम साठी थोडस हो पुन्हा एकदा सफल झाल्यात, पुन्हा एकदा सफल झाल्यात. तुम्ही मगाशी उल्लेख केला तर ये दिल मागे मोर आणि पुन्हा एकदा विकेट आलाय. दुसरा धक्का 39 धावसंख्येवर. कॉन दुसरा विकेट घेतात. आणि चांगलं क्षेत्ररक्षण असलं काय होतं ते पाहिलंय बघा. ते प्रितेश होते आणि प्रितेशनं एका पाठोपाठ एक 2 चांगले झेल टिपलेत. म्हणून आम्ही नेहमीच सांगतो ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस सेशन करता ना त्यावेळेला फिल्डिंगला विसरू नका. फिल्डिंगला विसरलात ना मग हे क्रिकेट तुम्हाला विसरावं लागेल. कारण फिल्डिंग महत्वाचा घटक आहे. तुम्ही बॅटिंग करता, बॉलिंग करता, पण फिल्डिंगला ऑप्शनमध्ये टाकता. हे ऑप्शनवाला खेळ नाही आहे, हे मॅन्डेटरीवाला खेळ आहे. तिथे तुम्हाला चांगली फिल्डिंग करायची आहे. नाही तर काय होईल माहिती का, चांगली बॅटिंग करा, चांगली बॉलिंग कराल, पण तुमची हालत कशी होईल ते सांगतोय. जर फिल्डिंग चांगली नाही झाली. 2.3 षटकांचा खेळ. ऑन हॅट्रिक केतन. धावा धावळ करते 39. हॅट्रिकची संधी आहे. डब्ल्यू आणखीन डब्ल्यू येईल का इथून. हो सुंदर सुंदर शॉट. फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. इथून धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाहेर. विकेट कसा येऊ दे आमच्यासाठी महत्वाचा आहे. इथून कमीत कमी मध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करेल एनसीसी नारंग. थोडासा पलटवार झालाय तुकाराम सर. पलटवार झालाय आणि पलटवार होतच राहणार आहे. दुर्गेश किनीला परतावं लागतंय धावाच्या स्वरूपात. लागोपाठचा आलेला 3रा विकेट, पण हा धावबाद आलाय. एक गाणं ऐकूया नाही येऊया. चांदी की ढाल. पहले के ज़माने में ऐसा म्हणजे जसं होते ना, चमचे पण चांदीचे होते. पहले के ज़माने में चमचे चांदी के हुआ करते थे, अब चमचों की चांदी है. उलट थोडंसं झालंय. धावा धापलकावरती 39. 3 गडी बाद 39. 2.4 षटकांचा खेळ. केतन पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. एका बाजूला उमेश किल्ला लढवतो. उमेश हलक्या हाताने चेंडूला केला डीपवरती आहेत. क्षेत्ररक्षक जबरदस्त नाही येतील. थ्रो जरूर करेल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. उमेश सेन्सिबल खेळतोय. दिमाग के बत्ती को उन्होंने जला के रखा है. त्यांना माहिती एका बाजूला विकेट चालले आहेत, पण खेळपट्टीवरती त्यांचं राहणं, टिकणं, धावा करणं किती महत्वाचं आहे. धावा झाल्या धापळकावरती 41. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू 41. 41 धावा स्कोर कार्डवर आहेत. उमेश चौधरी 6 बॉलमध्ये 16 आतापर्यंतच्या बॅटमधनं आल्यात. क्रॉस बॅटेडने घेण्याचा प्रयत्न करा. पंचाकडे लाऊड फिंगर इज गॉन. अंपायर नाऊ
आठवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. षटकाची झाली समाप्ती. 3 ओव्हरमध्ये बनवल्यात 41, 4 गडी बाद. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे Thank you. मान. उमेशची क्रिकेट खेळी उमेशच्या आमची खेळीला पूर्ण आणबान विराम आलाय. शान. टॉस्टअप डिलिव्हरी अक्रॉस द लाईन केले. बॅटला थोडासा लागला मागे जेव्हा झेल टिपला तेव्हा उमेश यांनी एक चांगली खेळाडूवृत्ती देखील दाखवले. बघा ही त्यांची खेळाडूवृत्ती होती. त्यांनी सांगितलं यस मी आऊट आहे आणि एक चांगल्या खेळाडूवरती एक चांगला खेळ दाखवून उमेश माघारी परतला. पुन्हा एकदा बघा रिप्लेमध्ये ज्यावेळेला फटका लागला ज्यावेळेला पाठीमागे टिपला ना पंचांची निर्णयाची वाट नाही बघितली. त्याने सांगितलं यस मी आऊट आहे. क्रिकेटमध्ये हे महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन तसं लॉयलिटी ती महत्त्वाची आहे. कारण ही क्रिकेटमध्ये कदाचित फार अभावानेच पाहायला मिळतं. लॉयलिटी जी आहे ना ती क्रिकेटचा तुम्ही मान राखाल तर क्रिकेट तुम्ही पुढे जाऊन सन्मान देखील देणार आहेत. 41 वरती 4 गडी बाद झाले. शेवटचे षटक हाताळण्यासाठी शुभम. इथून संधी आहे एनसीसी नारंगी सी टीमला, कारण दोन्ही बॅटर नवीन आहेत. शुभमकडे संधी असेल कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. 41-41 धावा स्कोर कार्डवर चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिला बॉल बॅक पुढे जाऊन पंच करायचा होता. इथे बॅटची एज लागलाय आणि फलंदाज मात्र बाद आहे. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. विकेट पहिल्या चेंडूवरती तन्मय किनी यांना देखील परतावा लागतं. शुभमचा चेंडू पडला थोडासा उसळला थोडा वर आला आणि त्या वर आलेल्या चेंडूवरती बघा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची बाहेरील काढा आणि एस्टनच्या पाठीमागे अक्षयने टिपलाय हा झेल. विकेट. शुभम सांगतात भाई आउट द्या. अरे भाई निकल गे हो. अरे वो तो बल्लेबाज निकल रहे. आउट दिलाय तिथे ते सांगत होते की भाई आउट द्या. 41 धावा धावला. मागचा जर लास्ट 7-8 बॉल ट्रॅक पाहिला ना नितीन तर त्याच्यामध्ये डब्ल्यू जास्त आहे. विकेट आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या रन आल्या होत्या आणि त्यानंतर आलेल्या थोडासा रन थांबल्यात. 33 आल्या होत्या त्यानंतर 8 धावांचा पल्ला करताना भरपूर वेळ गेलाय. मागच्या 7 चेंडूवरती आई वेगवान चेंडू शुभम आहे तिथे मैदानावरती आणि त्यानं 1 विकेट आणि त्यानंतर हाताळलाय हा डॉट बॉल. एनसीसी नारंगी सी सांगतोय आम्ही 49च्या आतमध्ये आता रोखू जरूर त्या दृष्टीने प्रयत्न केला जातोय. शेवटचे अजूनही 4 बॉल आहेत. 4 मध्ये सिंगल डबल गेल्या तरी 49 पर्यंत नाही पोहोचू शकत. शेवटचे 4 बॉल आहेत. नवीन बॅटर संधी आहे. सिंगल डबल इथून उभ्या कराव्या लागतील. चेंडू क्रमांक 3 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडासा फंबल झालाय. 2 धावात अगदी परिपूर्ण केल्या जाईल. सनी आपण पाहताय क्षेत्ररक्षक 2 धाव्याने टीम जाऊन पोहोचेल. 43. 43 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि ज्यावेळेला ते मी म्हटलं होतं त्यांच्या टी शर्टचा नंबर कोणाचा लकी नंबर आहे माहिती नाही. 4949 आहे. बऱ्याच वेळेला आपला लकी नंबर असतो. एखाद्या स्पॉन्सरचा नंबर असतो. एखाद्याने टी शर्ट स्पॉन्सर केले त्यांचाही नंबर असतो. पण तो नंबर महत्वाचा आहे. दॅट्स अ नंबर गेम. नंबर महत्वाचा आहे. आता कोपर संघ सुरुवात तुम्ही चांगली केली. 2 षटकामध्ये 33 केल्या. मागच्या 9 चेंडूमध्ये फक्त 10 धावा केल्यात आणि 10 धावा देत असताना तुम्ही 5 विकेट गमावल्यात. मागच्या 9 चेंडूवरती विकेट गमावल्यात. स्वतः गोलंदाज शुभम लांब राहून झेल स्वीपलाय. थोडंसं अंतर टाकलं होतं. सुरक्षित अंतर ठेवा असं म्हटलं तर ते अंतर ठेवून हा झेल टिपलाय शुभमनं. जादू 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 कोता मना जादू कोता मना जादू कोता तयसना कोता मना जादू. असं वाटत होतं 70-80 पर्यंत हा प्रवास करेल की काय, परंतु चांगला ब्रेक थ्रू दिला आणि एकामागून एक धक्के दिलेत. आता शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये किती धावा येतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुंदर श्रवण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतायत. शेवटचे 2 बॉल 43 धावा स्कोर कार्डवर आहेत. सुंदर अप्रतिम गोलंदाजी केलं. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 2 आणि 2 विकेट्स जरूर प्राप्त केल्या शुभम आपण पाहतोय आणि समोर श्रवण. शेवटचे 2 बॉल 43 रन्स. इथून 49चा हा मॅजिकल आकडा गाठला जाईल का कोपरच्या माध्यमातून की आतमध्ये रोखलं जाईल. शेवटचे 2 बॉल
आखरी 2 गेंदे शेष. शेवटचे 2 बॉल. लेफ्ट हँड बॅटर आलाय. शेवटचे 2 बॉल असेल. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर लेफ्ट हँड बॅटर श्रवण. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी, परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एकेरीने समाधान व्यक्त करतायत. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 44-44. 44-44 धावा. जुने जाणता खेळाडू नरेश देखील स्ट्रायकर आणलाय. शेवटचा बॉल आहे. तुम्ही म्हटलं होतं 70 होईल असं वाटलं होतं पण आता 50 झाल्या तरी फायदेशीर ठरतील. एक मोठा फटका. 44 आहेत. एक षटकार 50च्या जवळ जाईल. एक चांगला चेंडू. शुभमनं चांगली ओव्हर, चांगले षटक हाताळलेत. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू होता अलंग द ग्राउंड. चेंडू चालाय जमीन लगत. फील्ड करतील प्रवीण. थ्रो करतील तोपर्यंत यश थ्रो करतील. एक धावा या चेंडूवरती पूर्ण. 49 म्हटलं होतं. 49च्या जवळ पोहोचले आहेत. 45 धावा झाल्यात आणि आता 46. 46 धावा करायच्या त्यांना. याचा अर्थ 4 and 6 लगावायचे आहेत, तोडायचे आहेत. जसं मी उल्लेख केला होता की पहले के जमाने में ना नितिन म्हणजे चमचे चांदी की हुआ करते थे. पहले के जमाने में चमचे चांदी की हुआ करते थे. अब चमचों की चांदी है, बदन पे खादी है और जेब में गांधी है. तशी आज कहाणी आहे. बदललंय थोडंसं. जग बदललंय, युग बदललंय आणि त्याच्यामध्ये बरंच काही बदललंय. हा स्कोर कार्ड आहे. सुरुवात चांगली होती. उमेश चौधरी आणि धनेश यांची जी पार्टनरशिप होती ती महत्वाची होती. ती पार्टनरशिप ब्रेक झाली 39ला आणि तिथून थोडी उतरती कळायला लागली ती कोपर टीमला. पण इतक्या धावा आल्यात, इतक्या रन आल्यात, तिथून कोपर संघ लढू शकतो आणि NCC नारंगी सी संघ ज्या धावा करायच्या आहेत ना त्याही करू शकतो. कारण दुपारचं सत्र आहे. त्याच्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये मजा येणार आहे. पुढचा मॅच, पुढच्या मॅचचा टॉस. पहिला सामना जिंकला होता तो टीम फणसपाडा संघानं आणि त्यानंतर युवा ग्रुप वाढीव आणि आदर्श फणसपाडा या 2 संघात ACC फणसपाडा आणि युवा ग्रुप वाढीव यामध्ये होईल हा मॅच. समाज कक्षामध्ये हलकासा बदल होईल. नितीन पाटील समाज कक्षामध्ये आहेत. त्याच्या जोडीनं जॉईंट होतील झहीरभाई. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन आदर्श फणसपाडा आणि युवा ग्रुप वाढीव. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. 2 सलामी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने जात आहेत. 46चं लक्ष आहे. चौकार 4 मारावे लागतील. तुकाराम सरांनी उल्लेख केला होता 46 टार्गेट आणि चौकार 4 ची आतिषबाजी करावी लागेल. आमच्या समेत पुन्हा एकदा जहीर सर जोडले जातील. सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतायत. वॉइस ऑफ पापडी आपण पाहतायत. समालोचक हिंदी. चला बहुत कॅप्टन टॉस साठी या. ACC फणसपाडा आणि युवा ग्रुप वाढीव दोघांना विनंती असेल. नेक्स्ट मॅच असेल. मॅचला होईल सुरुवात. निशान आणि हौशल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बोले मार्कवर धनेश सज्ज असेल. बस स्टॉपला आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील जहीर सर. वेलकम. आपलं सहर्ष बाबाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना असेल. आदर्श फणसपाडा विपक्ष युवा ग्रुप वाढीव आपण पाहतायत. नेक्स्ट मॅच. चला बोथ टीम बेस्ट ऑफ लक असेल. 46 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 24 बॉल 46 धावा. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल. पहिल्या बॉलवर पूल करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे. फटका फसला गेलाय. पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार मिस्टर निशान. कौशल आउट झालाय.
या डीजे चोरीचा मामला SR मामाही थांबला थँक्यू 4-6 टार्गेट. हॅलो चिक हॅलो चिक हॅलो 4-6 टार्गेट आणि सुरुवात तर त्याप्रमाणे करायला आपण पाहिलं होतं. कौशल गेला होता परंतु इथून पहिल्याच बॉलवर विकेट्स प्राप्त केलाय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. आता इथून सावध सुरुवात करावी लागेल. भागीदारी रचावी लागेल कारण 23 बॉल आहेत. 46चं लक्ष असेल. इथून टॉस जिंकलाय. आपण पाहतो युवा ग्रुप वाढीव टीम. नेक्स्ट मॅच ही महत्वाचा असेल आणि क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. आमच्या समवेत पुन्हा एकदा जहीर सर पहिल्या बॉलवर विकेट आलाय. सही कहा नितिन सर जी. यहाँ पर पहली गेंद पर विकेट है. ऑफ स्टंप पर गेंद थी, कट करना चाहते मगर ऑफ स्टंप के बाहर गेंद. वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में खाते में बढ़ोतरी होती हुई एनसीसी सी टीम की 46 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई टीम पहले गेंद पर बड़े शॉट के लिए गए थे वहां पर कौशल मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ था. अब दूसरी गेंद देखिए आप ऑफ स्टंप के बहुत बाहर थी. वहां पर एक ही जो लाइन है अक्षय की लगी गेंद ऑन साइड खेलने जा रहे थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं. गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में डॉट बॉल. अक्षय राजा वहां पर अंडरम के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी हैं मगर अब ओवर में अपनी टीम के लिए जरूरतमंद बल्लेबाजी का जलवा भी करना होगा क्योंकि बल्लेबाजी होगी तो ये मुकाबला अपनी झोली में बनेगा. घरोली मैदान पर आप खेल रहे हैं. बेहतरीन गेंद बैकफुट पर जाकर गेंद को खेल दिया. कवर रीजन पर एक रन जरूर मिल जाएगा. एक रन के साथ टीम की रन संख्या जाकर पहुंचती हुई 2 रनों पर अक्षय ने अपने खाते को ओपन किया. जहां पर रनर की बात की जाए तो रन रेट 12 का है. जहां पर बल्लेबाजों का घेर बदलने बल्लेबाजों को होगा मगर नितिन सर जी यहाँ पर अगर ये ओवर में 10 से 11 रन भी आएंगे तो ये मैच बन जाएगा. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच इथून 10 ते 12 धावा खूप गरजेच्या असतील. हो वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. थोडस जास्त ऑफलाईन मध्ये हा चेंडू होता. एकंदर आपण पाहतायत वाईट बॉल येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 रन स्कोर कार्ड. 3 धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. निशान एका बाजून दुसऱ्या बाजूने अक्षय अंडर बॉक्स क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळतोय परंतु इथून टेनिस बॉल आहे. यावेळेस मोठा फटका चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट 6. थँक्यू. निशांच्या मधून मात्र हा षटकार जरूर लगावला गेलाय. टीमची टोटल 9 या अंकावर जाऊन पोहोचली गेलंय. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सही कहा नितिन सर जी. ये टारगेट को पूरा करना है तो ये बल्लेबाजी करनी होगी. देखिए बेहतरीन गेंद थी वहां पर स्टंप पर से गेंद को ऑन साइड पर बोल दिया और गेंद सीमारे का बाद 6 रनों के लिए. अक्षय की बात की जाए तो नॉन स्ट्राइक पर है. 1 रनों के साथ खेल रहे हैं मगर अक्षय एक बेहतरीन बल्लेबाज है. हाल ही में अभी कुछ दिनों पहले अक्षय ने 5 गेंदों पर 5 सिक्सर लगाए थे और आखिरी गेंद पर गेंदबाजों को सम्मान दिया था मगर आज अपनी टीम के लिए वो जरूरतमंद बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. अगली गेंद शान गिलाती भी फिर से ऑन साइड पर खेला. जमीनी क्षेत्र करते गेंद स्क्वाले का क्षेत्र में जाती हुई 1 रन जरूर मिल जाएगा. इस 1 रन के साथ रन संख्या 10-10 10 रनों पर जाती हुई 36 रनों की और दरकार है और अब अक्षय स्ट्राइक पर है. शेवटचा बॉल असेल. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा अंतिम बॉल. समोर अक्षय. हो क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचाकडे लाऊड अपील जरूर केली होती. पंच मात्र सहमत नाही आहेत. 1 षटकाची झाली समाप्ती. टीमची टोटल 10. 1 गडी बाती. ऐकू एक सुमधुर संगीत. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना थँक्यू. चला जास्त टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता आपण घ्या.
धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या अंकावर. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता येणारे 18 बॉल आहेत. 18 मध्ये 36ची आवश्यकता असेल विजयासाठी. निशान 2 बॉलमध्ये 7चं योगदान राहिलंय. अक्षयचा विचार कर 3 बॉलमध्ये सिंगल आलंय. 18 बॉल 36ची आवश्यकता असेल. 12ची सरासरी इथून कंप्लीट करावी लागेल प्रति ओव्हर. 18 गेंदे 36 रनों की जरूरत. जबरदस्त मॅच या दोन संघामध्ये. एका बाजूने कोप्परची टीम, दुसऱ्या बाजूने याच गावामधून बिलिंग करणारी NCCC टीम आपण पाहत आहेत. 18 बॉल आहेत, 36ची आवश्यकता. नरेश एक अनुभवी गोलंदाज गोलंदाज मार्कवर येत आहेत. नरेश गोलंदाज मार्कवर, ज्यांच्याकडे चांगला एक अनुभव आहे तेच नरेश गोलंदाज मार्कवर. 18 बॉल 36ची आवश्यकता. 12ची सरासरी प्रति ओव्हर असेल. जबाबदार असेल या दोन्ही बॅटरवर. एका बाजूने निशान, दुसऱ्या बाजूने अक्षय आपण पाहत आहेत. नरेश गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. वेट अँड वॉच केला होता तिथे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव घेतली जाईल, सिंगल मिळेल. या सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल 11 धावा. जय सर. सही कहा नितिन सर जी आपने. अक्षय अब स्ट्राइक पर है. 11 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं. 17 गेंदे और 35 रनों की अभी भी दरकार है मुकाबला जीतने के लिए. ही ओवर में किमाम 2 सिक्सर या फिर 1 सिक्सर 1 चौका तो आना चाहिए. और अक्षय के पास क्षमता भी है. बल्लेबाजों ने कर दिखाया. गेंदबाजों को रोकना होगा, मगर गेंदबाजी कौन से अंदाज में होगी गेंदबाजों के द्वारा. ऑफ स्टंप पर गेंद थी. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. क्या गेंद जा रही है, खिलाड़ी आ रहे हैं, मगर 1 बाउंस के सी मारे का बाहर. 4 रन के लिए फरार. अक्षय नावाता बैंडेड चौकार. मस मुंडा क्रिकेटर मी साऱ्यांची करतो गेम ओव्हर. एक फेमस मुंडा क्रिकेटर साऱ्यांची करतो गेम ओव्हर. पोरींची माझ्या वाईन दर्पण तुझ ग माझी. बेहतरीन ऑफ स्टंप पर गेंद थी. ऑन साइड पर गेंद को खेल दिया था. गैप बड़ा था और वहां पर कोई खिलाड़ी के पास मौका नहीं. गेंद सीमा के बाहर. अक्षय के बल्ले से आता हुआ चौका. अब 16 गेंदे 31 रनों की दरकार है. रन संख्या बनती हुई 15. 46 रनों का पीछा होता हुआ नारंगी सी के द्वारा. अगली गेंद अक्षय के लिए. ऑफ स्टंप के बाहर गेंद है, मगर गेंद ऑफ स्टंप के बाहर जाती हुई वाइड बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन बचाने होंगे गेंदबाजों को. एक रन की कीमत वह बड़ी है. इस मुकाबले में जानना होगा. एक धावन का मोड़ खूब होता है मित्रों. एक अब बात की जाए तो 16 गेंदे और 30 रनों की दरकार है अक्षय के लिए. अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद पुल कर दिया और गेंद को बाय बाय टाटा गुल कर दिया. सीमा रेखा बाहर. 6 रन षटकार. एवढी सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. शुक्रिया डीजे नितिन सर जी. अक्षय है मैदान पर तो NCCC का टाइगर मैदान पर जिंदा है, जिन्होंने कर दिखाया है. 5 गेंदों पर 5 सिक्सर लगाने के बाद गेंदबाजों को सम्मान देना ये बहुत बड़ी बात होती है. मगर आज अपनी टीम के लिए जरूरत है, वो जरूरत को पूरा करना होगा. क्या कहना चाहेंगे आप? जरूर जरूर. आक्रमक बॅटर आहे अक्षय आपण पाहत आहेत. मागचा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि त्याच्यावर खरपूस समाचार घेतला. यावेळेस थोडंसं बॅट्समध्ये आधीच फिरली. धीम्या गतीने चेंडू आलाय. 22चे संकेत पंच दर्शवत आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचेल 22 रन. 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. अर्धा पल्ला पार केलाय. अजूनही अर्धा पल्ला पार करावायचा आहे आणि 14 बॉल तुमच्याकडे आहेत. 23ची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस माझा पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. 6. शुक्रिया डीजे. देखिए आप रिप्ले देख सकते हैं. ऑफ स्टंप पर गेंद थी और गेंद को सीधा निशाने खेल दिया मिड विकेट बॉल के बाद. थैंक यू डीजे. अब गेंदे हैं मैदान पर. 13 रन आने बाकी है. 13 चेंडू आणि 17 धावा. दोनों बैटर क्या बल्लेबाजी का जलवा भी कर रहे हैं और जरूरत है टीम को करना होगा. घरोली के मैदान पर आप बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. गेंदबाजों को बैकअप करना होगा. फिर से ऑन साइड पर गेंद को खेला. गेंद लॉन्ग बारिश पर आती. जब तक खिलाड़ी गेंद को फील करेंगे 1 रन पूरा हुआ, दूसरे की मांग होगी, मगर मना किया अक्षय ने. 1 रन के साथ संतोष होना पड़ेगा. रन संख्या जाकर पहुंचती हुई
30-30 और अब 12 गेंदे 16, 8 का सरासरी है, मगर क्या होगा क्या नहीं, एक छोटे से ब्रेक के बाद आपके दौर मैदान पर कमांडी जाए। क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या थँक नारिंगी यू. गावात. भारी सामना रंगणार. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं दुसरं षटक आलं होतं, तब्बल 27 धावांचं आलं होतं ना. इथून विचार केला तर 20 धावांचं षटक आलंय. 12 बॉल आहेत, 16ची आवश्यकता असेल विजयासाठी. 12 गेंदे 16 रनों की जरूरत. मार्कवर आलाय गोलंदाज श्रवणच्या हातामध्ये चेंडू जरूर सोपवला गेलाय. 12 बॉल बनवायच्या आहे, 16 धावा. गोलंदाज मार्कवर श्रवण, समोर निशान, फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा पंचाने जरूर दर्शवला गेलाय. एक धाव तर जरूर पूर्ण केली जाईल. 1+1 2 धावा इथून. तिसऱ्या धावेचा इथून एक आणखीन अतिरिक्त 2+1 2 धावा ऍड केल्या जातात. नो बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. आता मात्र हा फ्री हिटचा चेंडू. 12 गेंदे और 13 रन की दरकार है। यहाँ पर घोल बच चुका है। अब फ्री हिट की बॉल है, गेंद को सीमा रेखा दिखाने का मौका बल्लेबाज के पास है, मगर गेंदबाजों को बैकअप करना होगा। चेंजअप वेरिएशन था, आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद शरीर अपील हुई, अंपायर ने उसे नकारा। फ्री हिट की बॉल थी, वहां पर गेंद लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। अवंत धावानी संघाची धावसंख्येला आकारणी, धावसंख्या धावून पोहोचली ती 34 धावा, 11 गेंदे म्हणजे 11 चेंडू आणि 12 धावांची गरज है। नितिन सर जी क्या इस मैदान पर एक बड़ा शॉट, फिर ये मैच में वापसी हो जाएगी नारंगी सी टीम की, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, परंतु इथून बॅटिंग बॉलिंग करणाऱ्या टीमला एखादा विकेट येतोय तर या मॅच मध्ये अजूनही संधी असेल, 1-2 विकेट घ्याव्या लागतील. गोलंदाज गोली मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्लोवर वनचा चेंडू, यावेळेस गुटना टेक सिक्सर देख प्रशांत घरची आठवण केली या स्ट्रोकने. थँक्यू. चला बॉल द्या मैदानच्या आतमध्ये. प्रशांत घरात ब्रँड ऑफ लढणाला आपण पहिला बाईकवर स्वार झाला. देवगडची ती स्पर्धा सुंदर एक अभिमान असेल. ISPL आपल्याला खेळताना आपण प्रशांत घरातला पाहिलंय, अभिमान आहे. 10 बॉल 6ची आवश्यकता असेल. इथून स्टायलिश फिनिश करण्याचा प्रयत्न केला जाईल का, की सिंगल डबल न विजयश्री प्राप्त केला जाईल? गोलंदाज पुन्हा एकदा, हो पुन्हा एकदा तो शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता गुडघ्यावर बाउंस ठेवून, परंतु चेंडू पाईचा संपर्क झाला नाहीये. जय सर, सही कहा नितिन सर जी, यहाँ पर सही आपने कहा प्रशांत कर, फिर इसके बाद कृष्णा सातपुते जैसी बल्लेबाजी के जलवे बिखरते हैं वैसी बल्लेबाजी यहाँ पर अक्षय कर रहे हैं। और वहां पर मैंने कहा था ना कि अक्षय जब तक है मैदान पर तो नारंगी सी टीम का टाइगर जिंदा है, और क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आ रहा है। आप गेंदों की बात की जाए, 9 गेंदे और 6 रनों की दरकार है। उल्टा सीधा है, क्या इस मैदान पर किया जाएगा? फुल टॉस गेंदे, घुटना टेका है, गेंद को ऑन साइड पर खेल दिया। गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक इनको फील्ड किया जाएगा, दूसरे की मांग है, बेहतरीन रन विकेट हो जाएगी क्या? बेहतरीन रन, कॉलिंग अच्छी थी और आंखों में इशारा होते साथ 2 रन को पूरा कर दिया। 8 गेंदे 4 रनों की दरकार है। नितिन सर जी क्या कहेंगे कि वहां पर जब बल्लेबाजी टीम कर रही थी तो वहां पर गेंदबाजी नारंगी के गेंदबाजों ने वहां पर ब्रेक लगाया, जो सिक्सर आए थे वो ब्रेक के बाद ये मैच में रूपरेखा बदलती हुई नजर आई। आप क्या कहना चाहेंगे? आता ड्राइविंग सीटर आहे NCC सेट टीम. आपण पाहतात 8 बॉल 4ची आवश्यकता. इथून ड्राईव्ह केला जातो, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. एक धाव तर जरूर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्यात. 2 धावा दूर आहे या विजयापासून. चेंडू आहे तुमच्याकडे 7, 2 धाव्यांची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅच ही खूप महत्वाचं असेल. एका बाजूने SSC फणसपाडा, विपक्ष युवा ग्रुप वाढीव. युवा ग्रुपने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. हे चांगलं बॅटर रंगेल. हे दोन्ही संघ एकमेकांसमोर कित्येक वेळा आल्यात आणि आज मात्र चांगलं बॅटर रंगेल, यात मात्र काही शंका नाही आहे. फुल टॉस बॉल हलक्यात आणि फक्त सन्मान केला जातोय. एक धाव मिळेल. कव्हरमध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत. आता येणारे बॉल आहेत 6 आणि बनवायचे आहेत 1 धाव. या एक सुमधुर संगीत.
शुक्रिया डीजे। 6 गेंदे और 1 रनों की दरकार है। क्या मुकाबले में बल्लेबाजी का जलवा हुआ अक्षय द्वारा। और आखिरी गेंद तीसरे ओवर की, क्या वो डिफेंस के साथ सिंगल को पूरा किया। वही 5 गेंदों पर 5 सिक्सर थी और आखिरी गेंद पर ऐसे ही डिफेंड करता एक रन पूरा किया था अक्षय ने। और आखिरी गेंद पर भी स्वीप करना चाहते थे मगर गेंद विकेट कीपर के दशा छूटी। शॉर्ट फाइन लेग पर यह रन पूरा किया गया और नारंगी सी टीम आगे पड़ाव लेती हुई इस मुकाबले को जीती हुई। हार्ड लक टीम, खबर टीम अपने बेहतरीन आप खेल खेला, इसमें आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे हम तमाम हमारी कमेटी के द्वारा। आइए दोस्तों, नया मुकाबला, मुझे दूसरे फेरी का पहला मुकाबला थोड़ी देर में आपके सामने आएगा और ये मानव मैच हम देखना चाहेंगे कौन सा खिलाड़ी गेम चेंजर होगा। मोर नारंगी वाली सगळ्यांना वाली नव्हे तुझ्या बापाला